नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार, महागाई भत्ता वाढीचा मुहूर्त, तर पगारात होणार इतके. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसापासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्ता वाढीचा मार्ग आता मोकळा झालेला असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता समोर येत आहे. 2026च्या सुरुवातीलाच अपेक्षित असलेल्या या वाढीला तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर झालेला असला तरी आता कर्मचाऱ्यांच्या खिशाला मिळणारा दिलासा आता निश्चित असणार आहे. बँक बाजारचे CEO यांच्या मते आता चालू वर्षातील महागाई भत्ता वाढ ही मध्यम स्वरूपाची असू शकते. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या 12 महिन्याच्या सरासरीनुसार ही वाढ 2% ते 3% दरम्यान असण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर आता एकूण महागाई भत्त्याचा स्तर हा 60% जवळ याहून थोडा अधिक असू शकतो. येणाऱ्या काळात महागाई भत्त्यात होणारी छोटी वाढ देखील आता कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय फरक दिसून येणार आहे. ज्यामध्ये मूळ वेतन 18,000 रुपये आहे, त्यांच्या पगारात दरमहा 360 ते 450 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर 29,200 रुपये मूळ वेतन असणाऱ्यांना मासिक 584 ते 876 रुपयांचा लाभही मिळू शकतो. तर उच्च वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी हा लाभ मोठा असणार आहे. 56,100 रुपये मूळ वेतन असलेल्यांच्या पगारात किमान 1,100 रुपयाहून अधिक वाढ दिसून येणार आहे. तर वरिष्ठ स्तरावरील अधिकारी ज्यांचे मूळ वेतन 2.5 लाख रुपये आहे त्यांना दरमहा 5,000 ते 7,500 रुपयापर्यंत वाढीव भत्ता मिळू शकतो. प्रशासकीय प्रक्रिया आणि 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावण्याच्या पूर्वतयारीमुळे हा विलंब झाला असावा, असा एक प्राथमिक अंदाज समोर येत आहे. महागाई भत्ता वाढ 1 जानेवारी 2026 पासूनच लागू केला जाणार असून वाढीव भत्ता हा थकबाकी म्हणून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे आता सरकारने सुद्धा अर्थसंकल्पात याआधीच तरतूदही केलेली दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.